गुड मॉर्निंग पब्लिक. तर आपण कामासाठी निघालेलो होतो आणि आज आपल्याला एक माणूस कामावरती घेऊन जायचा होता. तर आपण आता त्यांच्याच घरी चाललेलो आहे. त्यांना घेऊन आपण डायरेक्ट साईटवरती जाईन. तर आपण आत्ता त्यांच्या भोईमध्ये केलेलं आहे, गाडी घातलेली आहे. आता ते भेटले की लगेच निघूयात मग आपण साईटवरती. आणि साईटवरती पोचल्यावरती सगळं मटेरियल तर रेडी आहे आणि डायरेक्ट साईट सुरू करायची. आणि आत्ता आपण जस्ट साईटवरती पोचलेलो आहे. वरती जाऊन मटेरियल घेऊ. दादांना पण मटेरियल घेऊन काय टचअप असेल तर मी पण थोडेसे काढेल. दादांनी मटेरियल घेतलेलं आहे आणि त्यांनी काम सुरू केलेलं आहे, बघू शकताय. आज टॉप मारायचे आहेत आणि मी पण राहिलेले थोडेफार टचअप होते ते टचअप काढून घेतो पटपट. सगळे टचअप काढून झाल्याच्या नंतर ना टचअप काढून झाल्याच्या नंतर जेवणाचा टाईम झाला होता. आज डब्याला काय नव्हतं आणलं, त्यामुळे आज वडापाव आणि चहाचाच बेत होता. वडापाव खाऊन झाल्याच्या नंतर मस्तपैकी आपण एक चहा घेतला आणि चहा पिऊन झाल्यानंतर आपण जाऊयात साईटवरती. आणि साईटवरती आल्यानंतर दादांनी तर काम सुरूच केलेलं होतं, बघताय तुम्ही. पॅरापेटचा बॉल दुसरा कोट सुरू केलेला आहे त्यांनी. आणि हे आपलं लुक आहे साईडचा. सगळं झाल्यानंतर ब्रश वगैरे धुवून घेतले दादांनी. आता बघताय ते ब्रश धुवत असतानाच खाली एक दादा आले होते. ते कलईचं काम करत होते. ह्याच्याने भांड्यांची लाईफ पण वाढते आणि ह्याच्यामध्ये अन्नपदार्थ किंवा काही शिजवून खाल्लेलं चांगलं असतं म्हणतात. तुम्ही बघताय ते कसं करतात ते. मला पण माहिती नव्हतं, म्हणून मी पण जस्ट एक व्हिडिओ म्हणून तुम्हाला पण कळा म्हणून काढली. आता काहीतरी पावडर लावून ते गरम करून परत ते पुसून घेतात ते. आणि अगदी चकाकी होती भांडी. खूप दुर्मिळ होत चाललेलं आहे. आपलं काम तर झालेलं आहे सगळं. आपण थांबलो होतो आणि निघालो आपण आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहे आपण. आणि रस्त्यामध्ये थोडीफार भाजी पण घेऊयात थांबून. आणि आत्ता थांबलो आहे आपण, भाजी घेऊयात थोडीफार. हे बघा, आता भाजीला बघूयात काय घ्यायचं आहे ते. आणि आपण सगळं भाजीला घेतलेलं आहे, कांदापात भेंडी वगैरे आहे याच्यामध्ये सगळं. आता बघूयात. मग दूध पण घेतलं आहे तसंच पुढं जाऊन आपण निघूयात आता. मग दूध घेतलेलं आहे, निघूयात परत आपण घरी. आता घरी निघालेलो आहे आपण. सगळं घेऊन निघतो तोच पार्किंगला डॉगेश भाई थांबले होते. म्हटले की सगळं खायला दे, नाही तर मी तुला सोडणार नाही. आणि मग तसंच तिकीतलं राहिलेलं सगळं त्यांना खायला टाकलं. आणि बघत बघता 2-3 जमा झाले होते. ते गपचूप खात होते आपलं मिळून. मग 2-3 येतात तोच बघून मी माझं डिगीतलं दुसरं पॅकेट पण काढून त्यांना टाकलं. आणि हे खातात ते त्यांना खायला टाकलेलं. आपण पण